हॅलो नमस्ते. मी भाग्यश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. ह्या दोघांची कामं झाल्यानंतर मी अक्षरशः म्हणजे माझ्यात एनर्जी पण नव्हती आणि कॅपॅसिटी पण नव्हती, काहीच नव्हतं. तरी पण सगळी कामं आवरायली. जसं असं चुटकीसारखं दिसतंय ना काम झालेलं, तसं काही असं होत नाही. गृहिणीची कामं तिलाच माहिती असतात. बाकीच्यांना वाटतं की काय कामं असतं, पटकन तर होतात, एवढी काय असतात तेव्हा. पण त्यांनाच माहिती असतं की किती ते कामं घेतात. ते तेवढ्या प्रेमाने करतात सगळे घरच्यांचं म्हणून त्यांना वाटतं. आणि आदू बघा आमचा अंधारात जाऊन खेळत बसला आणि परत ओरडत होता. भीती वाटते आता. चिकूला मी आज एक चोटी घातलेली, एवढी छान गोडीली दिसत होती माझी प्रिन्सेस. गळालेल्या केसांकडे बघून मला एवढी कीव येते ना, मी टकली होणार आहे आता. नाईलाजाने मी म्हणजे अक्षरशः गोळी खाणं टाळतेच मी, पण मला खूप जास्त त्रास होत होता म्हणून खाल्ली. फौजी आलते नंतर त्यांनी चहा वगैरे बनवून दिला, त्यांना पण प्यायचा होता ऑब्व्हियसली. मी नंतर वाफ घेतल्यानंतर मला जरा बरं वाटायला लागलं, नाहीतर तोपर्यंत माझं नाक पूर्ण पॅक झालं होतं. नाकात श्वास घ्यायला येतच नव्हता. आणि आदू आमचा एवढा त्रास देतो ना ट्युशनला जायला. त्यांनी म्हणजे अक्षरशः रडून गोंधळ केला. मग त्याला शी आली, मग सू आली, मग भूक लागली, मग तहान लागली. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा परत रडून त्यांनी ड्रामा करून शेवटी गेलाच नाही. मग मी त्याला बसवलं अभ्यासाला. अभ्यास घ्यायचं काही नाही की ट्युशनला वगैरे जायचं, एवढं असं काही नाही, पण मला होत नाही तेवढं करणं. त्याच्या शेजारीच बसून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो 2 तास 2.5 तास. एवढं मग घरातली कामं पण असतात, पिलूला पण बघायचं असतं, एवढं सगळं होत नाही माझ्याकडून. मी ट्युशनला लावते आणि हे खूप दिवसाचं काम पेंडिंग होतं. फ्रीज थोडंसं क्लीन करताना दिसलं मला. मी आईस टाकून हाताने हलवायला घेतलं, पण ते काही झालं नाही, म्हणून तसंच गॅसवरती ठेवलं. थोड्या वेळाने असा फेस येऊन अशी उकळी आली, पण झालं. थोडं लेंदी होतं, टाईम टेकिंग होतं, गॅस जास्त जाळणार होतं, पण नंतर झालं, तूप तयार झालं त्याच्यातून. फौजींनी माझ्यासाठी खेकडे आणलेले की सर्दी झाले, खेकड्याचं पाणी पिल्यावरती सर्दी जाईल तुझी म्हणून. मी म्हटलेलं त्यांना की नको, माझ्याकडून नाही होणार, ते बनवणं नाही होणार आणि ते एवढं सगळं पसारा करणं राडा करणं मला होणारच नाही. ते मला म्हटले तुम्हाला वाटण काढून दे, मी बनवतो. आणि हे एवढं सगळं काय माझ्या नवऱ्याने केलं नाही माझ्यासाठी. त्यांनी फक्त हे ढवळायचं काम केलं, ते वाटण काढून ते सगळं भाजून वगैरे ते सगळं मीच दिलंय. त्यांनी फक्त ते ढवळून हे असं मला आणून दिलंय. रात्री आदूचं आणि पिल्लूचं हे चांगलं चाललेलं. तो त्याच्या तोंडावरती काढायचा. त्याला पण खूप हसू येत होतं. ह्या दोघांचं हे असं काहीतरी चाललेलं. हे असं बघत एवढा म्हणजे छान पण होता, थोडासा आजारपणाचा पण होता, थोडासा हेक्टिक पण होता. पण असा आजचा दिवस संपवला. बाय.